विशेष NIA सत्र न्यायालयाने शिक्कामोर्तब केलेला आहे। आज ATSनी दाखल केलेल्या या खटल्यावर प्रचंड रोष माननीय न्यायालयाने दाखवलेला आहे। आजचं जे जजमेंट आहे, जो निकाल आहे, तो 1000 पानांहून जास्त गेलेला आहे। त्याच्यामधले आज माननीय न्यायालयाने जे मूळ बिंदू सांगितलेले आहेत ते फक्त तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम बॉम्बब्लास्ट घडला हे सत्य आहे, पण आरोपींनी तो एका षडयंत्राअंतर्गत घडवून आणला याचा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर तपास यंत्रणांनी दाखल केलेला नाही व दाखल करू शकली नाही। हा सगळ्यात मोठा भाग। याच्यातला दुसरा भाग, आणि मला आनंद आहे आपल्याला सांगताना की तो युक्तिवाद आम्ही केलेला होता, की याच्यामध्ये जे इंजुरी सर्टिफिकेट, जे लोक जखमी झालेले होते ते 101 इंजुरी सर्टिफिकेट्स जे बनवले गेले ते 100% फोर्ज आणि फॅब्रिकेटेड म्हणजे बनावट बनवले गेलेले होते। आणि त्याच्यावर माननीय न्यायालयाने रोष व्यक्त करून DG ATS यांना त्याच्यावर सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत की हे खोटे इंजुरी सर्टिफिकेट्स कोणी आणि का बनवले गेले। हा दुसरा भाग। त्याच्यातला तिसरा भाग असा आहे की जी मोटरसायकल होती ती मोटरसायकल पूजनीय साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांची होती याचा कोणताही पुरावा किंवा त्या ती वापरत होत्या असा कोणताही पुरावा माननीय न्यायालयासमोर दाखल झालेला नाही। कारण त्यांनी साधू ऑलरेडी ती गाडी निदर्शनास यायच्या 2 वर्षांआधी त्या संत साधू झालेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये त्यांचा कोणताही रोल नाही असं माननीय न्यायालयाने निकष दिलेला आहे। त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची मीटिंग जी कॉन्स्पिरसी सिद्ध करते ही सिद्ध झालेली नाही। मग ती भोपाल असेल, फरीदाबाद असेल, अजून कुठली असेल, या नाशिक असेल, या कोणत्याही मीटिंग्स ज्या षडयंत्रासाठी आवश्यक असतात अशा कोणत्याही मीटिंग झालेल्या नाहीत। याच्यामध्ये बऱ्याच साक्षीदारांना प्रताडना केली गेली, त्याच्यावर न्यायालयाने रोष व्यक्त केला। याच्यामध्ये 40हून जास्त साक्षीदार हे प्रॉसिक्युशननी, पोलिसांनी जे त्यांचे स्टेटमेंट्स घेतले होते त्याबरोबर त्या साक्षीदारांनी जबाब दिले नाहीत। आणि माननीय न्यायालयासमोर जे खरं आहे की कसं ATSनी त्यांना दागदबोचा करून, धमकावून, त्यांच्या घरच्यांबद्दल त्यांना धमक्या देऊन, त्यांची मारहाण करून, त्यांची प्रताडना करून खोटे स्टेटमेंट त्यांच्याकडनं वदवून घेतले होते, याची शहानिशा या जजमेंटमध्ये माननीय न्यायालयाने केलेली आहे। तर आपण बघू शकतो काही प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत। या निकालानंतर साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याचं बघायला मिळालं। त्या स्वतः या सुनावणी दरम्यान उपस्थित होत्या आणि न्यायमूर्ती लाहोटी यांनी जो निकाल दिला, 13 दिवस माझ्यावर प्रचंड अत्याचार करण्यात आले असंही साध्वी प्रज्ञा सिंग यांनी म्हटलेलं आहे। या प्रकरणातल्या त्या आरोपी होत्या, माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं असंही साध्वी यांची प्रतिक्रिया।